जे कापडांचे बोळे करून त्याला पेटवून फेकून अनेकांच्या गाड्या पेटवल्या गेल्या, तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलचे बॉम्ब तयार करून हे पेट्रोल बॉम्ब फेकून सुद्धा आगी लावण्यात आल्या होता। ठराविक अशी घरं निवडून त्यांच्यावरती सुद्धा हल्ले करण्यात आले होते। कित्येक माणसं स्वतःच्या जीवाचा थरकाप उडालेला होता। कित्येकांच्या घरांवरती हे हल्ले होत होते। पोलिसांना जेव्हा या घटनांची माहिती मिळाली, पोलिसांनी तिथं तातडीने जाण्याचं काम केलं। पोलिसांनी मोठ्या संख्येने ती घटना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। प्रसंगी पोलिसांनी दोन्ही गटाकडून होणाऱ्या घोषणा असतील, दगडफेक असतील, या सगळ्या थांबवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांवरती सुद्धा इथं हल्ले झालेले आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 34 पोलीस जखमी झालेले आहेत। फायर ब्रिगेडच्या गाड्या ही सगळी आंदोलनं शमवण्यासाठी मागवण्यात आलेल्या होत्या। तिथं पाणी मारण्याचं काम केलं जात होतं। त्या माणसांवरती सुद्धा चाकू फेकणं असेल, हाताला येरलेली तलवार फेकणं असू द्यात, कुऱ्हाडी फेकणं असू द्यात, दगड फेकणं असू द्यात, अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत। आणि याच्यातून ते पोलीस कर्मचारी असतील, ते फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती सगळा उपचार चालू आहे।